तीच रोजची तंदुरी इथे काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिली जाते। चिकन तंदुरी आणि चिकन मसाला जो आहे ना तो रेग्युलर म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा तर आम्ही इथून पार्सल तर घेऊनच जातो आणि टेस्ट तर अशी मनासारखी आहे। जवळपास आम्ही 10-11 वाजता जरी आलो तरी आपल्याला कधी नाही असं नाही। हे रेस्टॉरंट एकदम बघताना तुम्हाला पहिल्या प्रथम दर्शनी खूपच सिंपल वाटेल, पण ॲक्च्युली आम्ही इथे येतच असतो, नेहमी इथले तंदुरी आणि बिर्याणी खात असतो। तर ज्या पदार्थासाठी आपण इथे आलोय तर ती डिश आपल्या समोर सर्व झालेली आहे। तर आज आपण कुठे आलोय? शिवाजी महाराज पुतळा खराडी मधला जो चंदननगर मध्ये त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला असणाऱ्या एका रेस्टॉरंट मध्ये। तर हे रेस्टॉरंट एकदम बघताना तुम्हाला पहिल्या प्रथम दर्शनी खूपच सिंपल वाटेल, पण हे जे रेस्टॉरंट आहे हे व्हेज नॉन व्हेज आहे, फॅमिली क्राऊड आहे। पण इथे आपण ज्याच्यासाठी आलोय ती म्हणजे यांची एक स्पेशल डिश आहे तंदुरी। आपण बऱ्याच ठिकाणी खातो आणि जसं बऱ्याच जे नॉनव्हेज खावई आहेत त्यांचा चिकन मटन थाळी नंतर जो पहिला प्रेफरन्स असतो तो तंदुरी असतो। तर तीच रोजची तंदुरी इथे काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिली जाते आणि वेगळ्या पद्धतीने अशी काय दिली जाते आणि लोकांची त्याच्यासाठी का रीग लागते त्याचंच कारण शोधायला आज आपण इथे आलोय। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स, आणि आजच्या या व्हिडिओ फ्रीक्सच्या नवीन एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे जे रेस्टॉरंट आहे ते एक्झॅक्ट मार्केटच्या समोरच असल्यामुळे कन्व्हिनियन्स चांगला आहे, फक्त पार्किंगचा थोडा विषय होतो, तो एक सोडला तर बाकी काही नाहीये। मेन्यू यांचा खूप मोठा आहे, पण मेन्यू मध्ये जी सगळ्यात बेस्ट डिश आहे यांच्यामध्ये आणि मी ज्याच्यासाठी आज स्पेशली आलोय ती आहे क्रीमी तंदुरी चिकन, आणि तो त्यांच्या नॉनव्हेज स्टार्टर्स मधला पहिल्या 2 लाईन मधला मेन्यू आहे। म्हणजे ही त्यांची स्टार डिश आहे आणि हीच आज आपण ट्राय करणार आहे। याच्यामध्ये काय स्पेशल आहे हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार। आमच्यासारखेच क्रीमी बटर तंदुरी खाण्यासाठी आले तर दादा पहिल्यांदा आलात का तुम्ही आणि काय ट्राय केलं आज? ॲक्च्युली आम्ही इथे येतच असतो, आम्ही नेहमी इथले तंदुरी आणि बिर्याणी खात असतो, आमचं फेवरेट आहे। आणि तसंच गार्लिक नान आणि आज आम्ही खातोय बटर मलाई तंदूर, तर आमचं हे फेवरेट आहे युजली इथलं। तर दादा आपण साई कृपामध्ये आज पहिल्यांदा आलात का? काय ट्राय केला आज? साई कृपामध्ये मी बऱ्याच वर्षापासून मी याचा रेग्युलर कस्टमर आहे। मी चिकन तंदुरी आणि चिकन मसाला जो आहे ना तो रेग्युलर म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा तर आम्ही इथून पार्सल तर घेऊनच जातो आणि टेस्ट तर अशी मनासारखी आहे। जवळपास आम्ही 10-11 वाजता जरी आलो तरी आपल्याला कधी नाही असं नाही, प्रॉपर ट्रीटमेंट आणि मस्त टेस्ट मिळते, त्यामुळे आपण रेग्युलर आहे। नॉनव्हेज स्टार्टरची डिश आपण जी आहे इथली क्रीमी तंदुरी चिकनची ऑर्डर आपण दिलेली, या डिशच्या मागे काय आहे किंवा ही डिश कशी बनली आहे किंवा ह्याच्यात काय स्पेशल आहे याच्यासाठी अजून माहिती घेण्यासाठी ऋत्विक सर आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। स्पेशली ही जी तुमची क्रीमी तंदुरी ही खाण्यासाठी आम्ही आलोय। तंदुरी तर सगळीकडेच मिळते, ठीक आहे ना, आणि लोक खात पण असतात, रेग्युलर शॉप्सला पण मिळते, भले त्याच्यात कलर टाकतात काय टाकतात हा विषय वेगळा आहे, पण इथे ही जी तुमची क्रीमी तंदुरी मिळते त्याच्यामध्ये काय खास आहे? तर आपली ही ओपनिंग जी रेस्टॉरंटची झालेली आहे ती 2004ला आपलं हे ओपन झालं रेस्टॉरंट। त्याआधी 1997ला शिक्रापूरला आपण चालू केलं होतं। माझे मामा आहेत त्यांनी हे रेस्टॉरंटची ओपनिंग केली। खूप जुनं असल्यामुळे आणि सातत्य ठेवलंय आम्ही। सगळाच मेनू आपला चांगला आहे, त्यातलं क्रीमी तंदुरी सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि त्यामध्ये टेंडर चिकन असतं, आपण ते तंदुरीमध्ये जसं रेग्युलर रोस्ट करतात त्या टाईपचं चिकन आहे। फ्राय पॅनला आपण त्यामध्ये गावरान तुपामध्ये थोडं शॅलो फ्राय करतो। अच्छा, तुपात जातं? हां, गावरान तूप टाकून त्याला शॅलो फ्राय करतो, त्यानंतर थोडं क्रीम आणि बटर टाकून थोडंसं टॉस करून ती डिश आपण प्रेझेंट करतो। आणि ज्या क्वांटिटीमध्ये आतमध्ये तंदूर लागलेले होते त्याच्यावरूनच अंदाज येतो की इथे त्या डिशला काय डिमांड आहे। हो, नॉनव्हेजमध्ये आपले सगळेच आयटम छान आहेत, म्हणजे 70% आपलं नॉनव्हेजच सगळं आपल्या रेस्टॉरंटमध्ये सेल होतं आणि व्हेजमध्ये पण तसं आहे। व्हेजमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे, जसं तुम्ही बघितलं असेल व्हेजमध्ये 50 to 55 डिशेस आहेत, म्हणजे एखाद्या व्हेज हॉटेलमध्ये पण एवढ्या डिश नसेल तेवढे आपल्याकडे व्हरायटी आहेत। आणि अजून एक गोष्ट जी प्रकर्षाने इथे मला लक्षात आली की इथे फ्रेम्स लावल्यात की आमच्या इथे कलर टाकला जात नाही, बरोबर, अजिनोमोटो टेस्टिंग पावडर टाकली जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमूल बटर आम्ही प्युअरली यूज करतो, बाकी कोणत्याच प्रकारचा आम्ही काही यूज करत नाही। तर त्याचं काय विषय? तो सर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। सर्रास आता बऱ्यापैकी सगळ्या रेस्टॉरंटमध्ये टेस्टिंग पावडर यूज केली जाते टेस्ट इनहॅन्स करण्यासाठी, ते एक आर्टिफिशियल इनहॅन्सर आहे, आपण ते यूज करत नाही बिलकुल पण। आपल्या कोणत्याही डिशमध्ये टेस्टिंग पावडर जात नाही। सॉसेसमध्ये भरपूर सिंथेटिक सॉसेस आलेले आहेत, चायनीजमध्ये जे टोमॅटो सॉस, सोया सॉस वगैरे यूज केलं जातं, ओरिजिनल नसतातच ते। आणि मेन म्हणजे बटर, भरपूर ठिकाणी न्यूट्रलाइटचं ते पाम ऑइलचं बटर यूज केलं जातं। मे बी हेच कारण असेल की लोक इथे त्या लेवलला येतात आणि इथल्या जेवणाची मजा घेतात। तर आता आम्ही देखील वेट करतोय की कधी एकदाची क्रीमी तंदुरी माझ्या समोर येते आणि मी त्याचा आस्वाद घेतो। नक्की नक्की। बाकी मेन्यू आलाय, जी क्रीमी तंदुरी आहे त्याच्यासाठी मी थांबलोय
कारण की तिला बऱ्यापैकी डिमांड आहे, तर ती यायला जास्त टाइम लागतो असं झालंय मला वाटतं. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तर नवीन जागा आम्ही तुमच्यासाठी घेऊनच येत असतो की बाबा एखाद्या ठिकाणी काय ऑफर आहे किंवा काय बेस्ट मिळतंय किंवा क्राऊड आहे किंवा नवीन ठिकाण आहे किंवा असं ठिकाण तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. तर अशी ठिकाणं आम्ही तुमच्यासाठी घेऊन तर येतच असतो, पण तुमच्या बघण्यात किंवा तुम्हाला असं वाटत असेल यार हे माझं आवडतं ठिकाण आहे किंवा हे बेस्ट आहे, असं काहीतरी आम्हाला सजेस्ट पण तुम्ही करा कमेंट्समध्ये, म्हणजे जेणेकरून आम्ही देखील त्या ठिकाणापर्यंत पोहोचू आणि ते ठिकाण आपल्या ऑडियन्सपर्यंत देखील आपल्याला पोहोचवता येईल. तर ज्या पदार्थासाठी आपण इथे आलोय तर ती डिश आपल्या समोर सर्व झालेली आहे, ती म्हणजे क्रीमी तंदुरी. तर काय आहे या डिशमध्ये खास हेच आपण आता ट्राय करणार आहोत. तर जशी डिश माझ्या समोर आली आहे लिटरली समजते की ही किती मॉइस्ट आहे आणि ज्युसी असेल. आता बघण्यात तर एवढंच सांगू शकतोय, कारण की ज्या प्रकारे क्रीम आणि तुपात ही बनलेली आहे त्याच्या हिशोबाने डेफिनेटली जबरदस्त असणार आहे. म्हणजे रेग्युलर तंदुरीपेक्षा एक स्टेप तरी पुढे असणार आहे एवढं तर नक्की आहे. स्मेल वाईज जर म्हणायचं गेलं तर तंदूर होऊन त्याच्यानंतर ही पॅन फ्राय झाली आहे, त्यामुळे त्याला तंदुरीची टेस्ट तर आहेच आहे आणि क्रीमीनेस देखील आहे. ही जी डिश आहे ती काट्या चमच्याने खाण्याची डिश नाही आहे. काही पदार्थ असे असतात की तुमचे हात तुमचं तोंड खराब झाल्याशिवाय त्या पदार्थाला चव येत नाही. तशाच पदार्थांमधला हा एक पदार्थ आहे. क्रीम आणि बटरने ओव्हरलोडेड असल्यामुळे खाण्यामध्ये एक ज्युसीनेस येतोय. म्हणजे जसं आपण अदरवाईज तंदुरी चिकन खातो तर तो जसा थोडा ड्राय लागतो, तर या पदार्थाला खाण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्या चटणीची वगैरे गरज नाही आहे. हा फक्त पदार्थ तसाचा तसा खाल्ला जातो, याच्यासोबत काहीच येत नाही आहे की ज्याच्यासोबत तुम्हाला हा खायचा आहे. तर ज्यांना स्पायसी लागतं तर त्यांना मी ही डिश रेकमेंड करणार नाही, कारण की याच्यात क्रीमीनेस जास्त आहे, त्यामुळे ही थोडी स्वीट साईडला जाते. ज्यांना झणझणीत खतरनाकवाला टेस्ट लागते तर त्यांच्यासाठी ही डिश नाही आहे. किंवा जर तुम्ही नेहमी ते खात असता तर कधीतरी चेंज म्हणून ही डिश खाऊ शकतो आपण. चिकन जे आहे पूर्णपणे सॉफ्ट आहे आणि खायला सुद्धा मजा येते. तुमचे हात याच्यामध्ये पूर्णपणे रांगणार आहेत. बाकी मेन्यू तर मी खाईनच. स्पेसिफिकली ज्याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवला तर ती होती ही क्रीमी तंदुरी. खाण्यासाठी कुठे यावं लागेल हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, परत एकदा सांगतो. श्री साई कृपा व्हेज नॉन व्हेज, चंदननगर खराडीमध्ये. जरी तुम्ही गुगलला सर्च केलं तरी पण हे तुम्हाला इझिली भेटून जाईल. तर या क्रीमी तंदुरी नंतर दोन डिश ज्या आहेत त्या मी इथे ट्राय करणार आहे. एक म्हणजे काळा मसाला चिकन आणि दुसरी मुर्ग मसाला. तर आजचा आपला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की कळवा आणि पुन्हा नवीन एपिसोडमध्ये आपली भेट नक्कीच होईल. तोपर्यंत काळजी घ्या.